लाडकी बहीण योजना आता वाट बघा. लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार? 26 नोव्हेंबर नंतर नवीन सरकार. मित्रांनो, राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. विद्यमान सरकारने राबवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना गेम चेंजर ठरेल असं राजकीय जाणकार सांगतात. परंतु लाभार्थी महिलांना पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते वितरित झालेले आहेत. त्यापोटी लाभार्थी महिलांना प्रत्येकी 7,500 रुपये आलेले आहेत. सुरुवातीला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 2 हप्ते एकत्रित देण्यात आलेले होते. त्यानंतर सप्टेंबरचा 1 हप्ता स्वतंत्रपणे देण्यात आलेला होता. पुढे दिवाळी सण आणि संभाव्य आचारसंहिता डोळ्यासमोर ठेवून ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रित देण्यात आलेले होते. असे 7,500 रुपये आतापर्यंत देण्यात आलेले आहेत. आता डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर वाटप होणार आहे. तोपर्यंत लाभार्थी महिलांना वाट बघण्याशिवाय पर्याय नाही. 26 नोव्हेंबर नंतर नवीन सरकार. मित्रांनो, विद्यमान सरकारचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यानंतर राज्यात नवीन सरकार स्थापन होईल. निवडणुकीसाठी 22 ऑक्टोबरपासून इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर आणि 30 ऑक्टोबरला दाखल अर्जाची छाननी होईल. तर 4 तारीख ही अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना सरकारने भावनिक साथ घातली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला बाळ कल्याण मंत्री अदिती तटकरे यांची स्वाक्षरी असलेले हे पत्र आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिलांना पत्र पाठवण्याचा आदेश राज्य सरकारकडून पाठवण्यात आले आहेत. प्रिय ताई, या मदतीच्या मोबदल्यात मला काही नको, तुझा कष्टाचा हात माझ्या डोक्यावर असू दे असे आवाहन या पत्रातून लाडक्या बहिणींना करण्यात आले आहे. पत्रामध्ये म्हटलं आहे की या योजनेच्या बदल्यात मला काही नको आहे, तुझे हात बळकट व्हावेत, तुला आणि माझ्या भाच्यांना मदत व्हावी यासाठी या प्रयत्न आहे. त्यामुळे अनेक योजना आखण्यात येतील असं आश्वासन पत्रामध्ये दिले आहे. मित्रांनो, अशा नवीन माहितीसाठी आपल्या YouTube चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या.